नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर डेस्क रिसर्च बद्दल माहिती सांगा. व्हॉट इज डेस्क रिसर्च? बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या सेशनमध्ये आपण पूर्ण इन डिटेल बघणार आहे डेस्क रिसर्च बद्दल. आता हे डेस्क रिसर्च सब्जेक्ट युनिव्हर्सिटीला आहे का, त्याची काही मार्किंग आहे का, त्याचं सर इन डिटेल एक्सप्लेन करा विथ टॉपिक. एक सॅम्पल रिपोर्ट असेल तर सॅम्पल रिपोर्ट द्या. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या. त्या क्वेरीजला मान ठेवून आपण काय केलेलं आहे, आज डेस्क रिसर्चवरती इन डिटेल व्हिडिओ बनवला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, डेस्क रिसर्च काय आहे, आपला युनिव्हर्सिटीचा सब्जेक्ट नाही आहे. युनिव्हर्सिटी सब्जेक्ट आपल्याला नाही आहे, कॉलेज लेवलचा सब्जेक्ट आहे. काय करायचं आपल्याला, कॉलेज लेवलचा सब्जेक्ट आहे. कॉलेजनं आपल्याला काहीतरी टास्क दिलेला असतं पर्टिक्युलरली. आता डिफरंट कॉलेजेस डिफरंट पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. तुमचं कॉलेजेस जे आहे ना, तुम्हाला सेमिनार द्यायला सांगतात, तुम्हाला एक रिपोर्ट बनवायला सांगतात, देन प्रेझेंटेशन असेल, एनी काइंड ऑफ पॅटर्न दे विल टेल यू टू मेक द कम्प्लीट रिपोर्ट ऑन दिस. सो विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला युनिव्हर्सिटीने काही सिलेबस दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. कशा प्रकारे हा डेस्क रिसर्च आपल्याला कम्प्लीट करायचं. बघा गाईडलाईन्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इट इज अ ग्रुप रिसर्च. ग्रुप रिसर्च असणार आहे हा. त्याचबरोबर जॉईंट रिसर्च करू शकता तुम्ही. देन तुम्हाला इंडिपेंडंट स्टडी करायचा आहे. देन अवॉइड डुप्लिकेशन करायचं नाही आहे. देन तुम्हाला रिपोर्ट सबमिशन करायचं आहे. असे युनिव्हर्सिटीने आपल्याला काय केलंय, सिलेबसमध्ये युनिव्हर्सिटीच्या इन डिटेल मेन्शन केलेलं. आता बघा हे ग्रुप रिसर्च काय असतो. बघा युनिव्हर्सिटीने काय सांगितलंय, तुम्हाला स्टुडंट मस्ट वर्क इन अ ग्रुप्स ऑफ 3 to 5 स्टुडंट्स अँड सिलेक्ट एनी 2 इंडस्ट्रीज ऑफ देअर चॉईस अंडर द फॅकल्टी गायडन्स. तुम्हाला तुमच्या फॅकल्टी गायडन्सच्या अंडर खाली काय करायचं, 3 ते 5 विद्यार्थी एकत्र येऊन 2 इंडस्ट्री सिलेक्ट करायचे. एनी काइंड ऑफ 2 इंडस्ट्री म्हणजे तुमच्या कोणत्या इंडस्ट्री असू शकतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्री असो किंवा तुमची केमिकल इंडस्ट्री असो किंवा ॲग्रिकल्चर असो, एनी काइंड ऑफ इंडस्ट्री तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याचं काय करायचं आहे, नेक्स्ट तुम्हाला इन डेप्थ अनालिसिस करायचं. काय करायचं आहे, इन डेप्थ अनालिसिस. तर बघा सेकंड पॉईंट आहे जॉईंट रिसर्च. इन डेप्थ अनालिसिस ऑफ दोज सिलेक्टेड इंडस्ट्रीज शुड बी कंडक्टेड कलेक्टिव्हली बाय द स्टुडंट. आता स्टुडंटने काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीजवरती जे काही इंडस्ट्री तुम्ही सिलेक्ट केलं असेल, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री सिलेक्ट केलेलं आहे, त्यावरती तुम्हाला इन डिटेल रिसर्च करायचं आहे कलेक्टिव्हली 3 ते 5 विद्यार्थी म्हणून. आता त्याच्यामध्ये फर्दर कॅटेगरायझेशन काय केलेलं त्यांनी, तुम्हाला बघा समजा तुम्ही 3 ते 5 विद्यार्थ्यांनी 2 इंडस्ट्रीज सिलेक्ट केलेल्या आहेत. त्या 2 इंडस्ट्रीमध्येच तुम्हाला एका विद्यार्थ्यांनी, आता बघा ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे तुमची, ऑटोमोबाईलमध्ये किती कंपनीज आहेत, मल्टिपल कंपनीज आहेत. समजा मारुती आहे, ह्युंडाय आहे, टोयोटो आहे, देन समजा किया आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, फोर्ड आहे. अशा मल्टिपल कॉम्पिटिटर्स आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एका विद्यार्थ्यांनी समजा मारुती सुझुकी सिलेक्ट केलंय, तर ह्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मारुती जो आहे ना, ते एका विद्यार्थ्यांनी एकच कंपनी सिलेक्ट करायची. त्याचबरोबर एका विद्यार्थ्यांनी काय किया किंवा ह्युंडाय असं पर्टिक्युलर काय करायचं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक इंडस्ट्री सिलेक्ट करायची, इंडस्ट्रीमधली एक कंपनी सिलेक्ट करायची आणि त्यावरती इन डेप्थ अनालिसिस करायचं आहे. देन बघा इच स्टुडंट मस्ट स्टडी 1 इंडस्ट्री इंडिपेंडेंटली. बघा आता जे सांगितलं मी तेच दिलेलं आहे. आता एका इंडस्ट्रीमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मल्टिपल इंडस्ट्रीज येतात. त्या मल्टिपल इंडस्ट्रीजमधले आपल्याला एक इंडस्ट्री प्रत्येक विद्यार्थ्यांनी पकडायचं आहे आणि ते इंडस्ट्रीला इन डेप्थ अनालिसिस करायचं आहे. देन बघा अवॉइड डुप्लिकेशन. इंडस्ट्रीज सिलेक्टेड बाय द डिफरंट ग्रुप शुड नॉट बी द सेम टू इन्शुअर द व्हरायटी. आता प्रत्येक विद्यार्थी, आता समजा तुमच्या कॉलेजमध्ये 60 स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, पर्टिक्युलर तुमचं ए डिव्हिजन आहे, ए डिव्हिजनमध्ये 60 स्टुडंट्स आहेत. तर समजा तुम्ही 5चा एक ग्रुप बनवलेला आहे. तुम्हाला किती ग्रुप्स होणार आहेत तुमचे, 12 ग्रुप्स होणार आहेत तुमचे. तर ह्या 12 ग्रुप्सने 12 जे डिफरंट इंडस्ट्रीज सिलेक्ट करायचे. म्हणजे आता 60 स्टुडंट 60 कंपनीज व्हायला पाहिजेत. काय होणार आहे, 60 स्टुडंट 60 कंपनीज अँड 12 ग्रुप्स 12 इंडस्ट्रीज व्हायला पाहिजे तुमचे. अशा प्रकारे युनिव्हर्सिटी आपल्याला सांगितलेलं आहे. देन रिपोर्ट सबमिशन. स्टुडंट मस्ट सबमिट अ डिटेल्ड रिसर्च रिपोर्ट बेस्ड ऑन देअर फाइंडिंग्स. आता तुम्हाला यावरती इन डिटेल रिपोर्ट बनवायचा आहे, तुमच्या फॅकल्टीला दाखवायचं आहे आणि तुम्हाला ते रिपोर्ट सबमिशन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे युनिव्हर्सिटीने तुम्हाला काय दिलेलं आहे, गाईडलाईन्स दिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच डिफरंट सब्जेक्ट्स आहेत आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. असे डिफरंट सब्जेक्ट आपण सिम्प्लिफाईड मराठीमध्ये शिकत असतो. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल असे सोप्या भाषेमध्ये आपले क्लासेस शिकायचे असतील तर तुम्ही एनी टाईम माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि
आपले सेकंड सेमिस्टरचे क्लासेस स्टार्ट झालेले आहेत आणि तुमची सीट बुक करू शकता. नॉमिनल कॉस्टमध्ये आपले ऑल सब्जेक्ट क्लासेस आहेत, त्याचे फीचर्स वगैरे तुम्हाला सर्व भेटून जातील. त्यावरती एक इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मी, तो आय बटनमध्ये लिंक देतो, तुम्ही जाऊन ते इन डिटेल सब्जेक्ट अनालिसिस करू शकता तिथे. बघा आता डेस्क रिसर्चचा आपल्याला सिलेबस काय. फर्स्ट युनिट आहे डेस्क रिसर्चमध्ये इंडस्ट्री अनालिसिस. आपल्याला इंडस्ट्री अनालिसिस करायचे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री सिलेक्ट केलेलं आहे, त्यामध्ये नेचर ऑफ इंडस्ट्री काय, किती प्लेयर्स आहेत त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये. देन तुम्हाला नेचर ऑफ कॉम्पिटिशन बघायचं, किती लेवलचं कॉम्पिटिशन आहे, हाय कॉम्पिटिशन आहे, लो कॉम्पिटिशन आहे, मिडियम कॉम्पिटिशन आहे, हे सर्व कॉम्पिटिशन अनालिसिस करायचं आहे. देन मार्केट शेअर ऑफ टॉप 5 अँड बॉटम 5 प्लेयर्स, म्हणजे टॉप 5 प्लेयर्स. आता समजा तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री घेतलेलं आहे, ऑटोमोबाईलमध्ये टॉप 5 प्लेयर्स कोणते आहेत आणि बॉटमचे 5 प्लेयर्स कोणते आहेत ते तुम्हाला इन डेप्थ अनालिसिस करायचं आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ प्लेयर्स, लाईक लीडर्स कोण आहेत त्याच्यामध्ये, चॅलेंजर्स कोण आहेत त्याच्यामध्ये, फॉलोअर्स कोण आहेत आणि निशर्स कोण आहेत, असे तुम्हाला डिफरंट कॅटेगरायझेशन करायचं आहे. देन ब्रँडिंग स्ट्रॅटेजी, प्राइसिंग पॉलिसी, कार्टलायझेशन, हे डिफरंट स्ट्रॅटेजीजवरती तुम्हाला त्या कंपनीचे इन डेप्थ अनालिसिस करायचं आहे. देन बघा तुम्हाला कॅपॅसिटी अनालिसिस, पर्टिक्युलर कंपनीची कॅपॅसिटी किती आहे, किती प्रोडक्शन करू शकतात आणि किती इन्व्हेंटरी आहे त्यांचे, हे इन डिटेल तुम्हाला कॅपॅसिटी अनालिसिस करायचं आहे. देन आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट, जिओग्राफिक स्प्रेड ऑफ प्लांट्स. आता ह्या पर्टिक्युलर ऑटोमोबाईल समजा तुम्ही मारुती सिलेक्ट केलेलं आहे, तर मारुतीचं कुठल्या कुठल्या एरियामध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे ते तुम्हाला अनालिसिस करायचे आहे आणि तुम्हाला ग्राफमध्ये शो करायचे. एक इन डिटेल तुम्हाला रिपोर्ट सॅम्पल आहे माझ्याकडे, मी शेवटी तुम्हाला शो करतो. त्या रिपोर्टवरती बघून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की कशा प्रकारे आपल्याला रिपोर्ट बनवायचा आहे. देन बघा डिमांड अँड सप्लाय बॅलन्स, ग्लोबल लेवलला, नॅशनल लेवलला, रिजनल लेवलला, हे सर्व तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. हे टॉपिक्स दिलेले आहेत सिलेबसमध्ये, हे टॉपिक्सचं मी तुम्हाला बायफर्केशन करून स्लाइड्स बनवलेली आहेत. आणि जर तुम्हाला हे स्लाइड्स जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, किंवा आपलं स्वामी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिथं फ्री मटेरियल सेक्शनमध्ये हे तुम्हाला PPTचे स्लाइड्स भेटून जातील. देन बघा की सप्लाय साईड कन्स्ट्रेंट्स असतील, प्रोफेशनल ट्रेड बॉडीज असतील, बिझनेस फंक्शन्स असतील आणि ऑनलाईन प्रेझेन्स ऑफ की प्लेयर्स, असे हे डिफरंट कॅटेगरायझेशनवरती तुम्हाला काय करायचं आहे, इंडस्ट्री अनालिसिस करायचं आहे पर्टिक्युलर कंपनीचं. तर हे झालं तुमचं बेसिक्स झालं. बेसिक्समध्ये इंडस्ट्री अनालिसिस करायचे, इन डेप्थ अनालिसिस करायचे आणि ते रिपोर्टमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर सेकंड युनिट जो आहे तुमचा प्रमोटर अँड मॅनेजमेंट इथोच. आता एनी काइंड ऑफ कंपनी असेल तुमची तर त्यांचे प्रमोटर्स असतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीला कोण प्रमोट करते, त्यांची बॉडी काय, त्यांचे CEOज काय, त्यांचे MDs काय, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये प्रमोटर्समध्ये येत असतात. ते प्रमोटरचे बॅकिंग काय, बॅकग्राऊंड काय, त्यांचे डायरेक्टरशिप काय, A to Z तुम्हाला त्या प्रमोटरबद्दल लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट इथिक्स लिहायचे, म्हणजे कंपनी कॉर्पोरेट पॉलिसी फॉलो करते का, CSR फॉलो करते का, गव्हर्नन्स इथिकल आहे का त्यांच्याकडे, हे सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या त्या कंपनीबद्दल आणि तुम्हाला रिपोर्टमध्ये मेंटेन करायचं. त्याचं रिपोर्टचं सॅम्पल मी तुम्हाला शो करतो शेवटी. देन बघा काय काय मेन्शन केलं बघा, बॅकग्राऊंड ऑफ टॉप 5 अँड बॉटम 5 प्रमोटर्स कोण आहेत त्यांचं बॅकग्राऊंड लिहायचं आहे. मॅनेजमेंट इथोज अँड फिलॉसॉफी लिहायचं आहे. ब्रीफ प्रोफाईल ऑफ CMD, तुमचं जे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत, CEOज आहेत किंवा की टॉप मॅनेजमेंट पर्सन्स आहेत, त्यांचं तुम्हाला प्रोफाइलिंग करायचं आहे आणि प्रोफाईल लिहायचं आहे. देन करिअर हायलाइट्स ऑफ की पर्सनल, डिटेल प्रोफाईल ऑफ डिस्टिंग्विश्ड मॅनेजमेंट पर्सन्स, CSR पॉलिसी जसं असतं सांगितलं मी तुम्हाला. देन कॉर्पोरेट गव्हर्नन्स असेल किंवा एक्स्ट्रा इनिशिएटिव्ह असतील त्यांचे, सोशल इन्क्लुजन इनिशिएटिव्ह वगैरे आणि इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन एफर्ट्स, हे सर्व इथिकल पॉलिसीमध्ये तर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या, तर ते आहे का नाही तुम्हाला मेंटेन करायचं आहे. देन बघा थर्ड आहे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आता पर्टिक्युलर कुठलीही इंडस्ट्री असेल त्याच्यावरती काय मल्टिपल फॅक्टर्स असतात, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असतात, कॉम्पिटिटर असतात, ग्लोबलाइज प्लेयर असतात, त्यांचं काय इम्पॅक्ट आहे पर्टिक्युलर इंडस्ट्रीवरती तुम्हाला मेंटेन करायचं आहे आणि लिहायचं आहे. बघा रेग्युलेटरी पॉलिसीज आहेत, देन इम्पॅक्ट ऑफ रेग्युलेटरी पॉलिसीज, की नॅशनल अँड ग्लोबल इश्यूज अफेक्टिंग द इंडस्ट्री, कोणते इश्यूज आहेत, जसं क्लायमेट चेंज इश्यू आहे का, क्लायमेट चेंज इश्यूमुळे काय इम्पॅक्ट होतं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरती ते बघायचं आहे तुम्हाला. देन गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू प्रमोट द इंडस्ट्री. आता पर्टिक्युलर इंडस्ट्री आहे तर गव्हर्नमेंटनं काय केलंय, व्हेकल्स आलेत सध्या. व्हेकल्समध्ये तुम्हाला ते इंडस्ट्री काय करते, गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये GST जे आहे तुमची एकदम नॉमिनल ठेवले 5%. देन तुम्हाला RTO वगैरे रजिस्ट्रेशन चार्जेस त्याच्यावरती माफ आहेत, त्याच्यामुळे हे व्हेकल्सला प्रमोट करते. दॅट इज द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. देन इन्व्हायरमेंटल इश्यूज, देन रेग्युलेटरी ॲक्शन्स अँड देन MTRP, लिगल व्हायलेशन्स अँड ॲक्शन्स टेकन, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिपोर्टमध्ये मेन्शन करायचं आहे. बघा अशाच प्रकारे आपल्याला रिपोर्ट बनवायचा आहे. देन पर्टिक्युलर कंपनी आहे तुमची,
त्या कंपनीमध्ये काहीतरी फायनान्सेस असतात. ते फायनान्सेस कशा प्रकारे आहे, त्याची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, त्यांचं ग्रॉस मार्जिन किती आहे, टॅक्सेशन किती आहे, त्यांचा नेट रिव्हेन्यू किती आहे, सेल्स किती आहे, इबिडा किती आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. देन बघा प्रॉफिटेबिलिटी, रिव्हेन्यू, मार्जिन, टॉप अँड बॉटम 5 कंपनीचं लिहायचं आहे. ट्रेंड्स लिहायचे त्यांचा पास्ट इयरचा. तुम्हाला स्क्रीनर नावाची वेबसाईट आहे, काय स्क्रीनर, ह्या स्क्रीनरच्या वेबसाईटवरती तुम्हाला काय ह्याचे सर्व ट्रेंड्स भेटून जातील पर्टिक्युलर कंपनीचे आणि त्याच्या कॉम्पिटिटर्स बद्दल. तुम्ही तिथलं ट्रेंड्स घ्या, त्याचं स्क्रीनशॉट घ्या, आपल्या रिपोर्टमध्ये अटॅच करू शकता ते पर्टिक्युलर स्क्रीनशॉट. देन रेशो अनालिसिस, हे पण तुम्हाला स्क्रीनरवरती भेटून जाईल, तिथलं घ्यायचं आहे आणि तुम्हाला रिपोर्टमध्ये जॉईन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फायनान्शियल्स पर्टिक्युलर कंपनीचे अनालिसिस करायचे आहेत. देन तुम्हाला त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये रिसेंट डेव्हलपमेंट, लेटेस्ट काय डेव्हलपमेंट चाललेली आहे, जसं बघा ऑटोमोबाईल आहे, ईव्ही आलेलं आहे, सोलार पॅनल आलेले आहेत, हायब्रिड व्हेकल्स आलेले आहेत, हे सर्व काही लेटेस्ट डेव्हलपमेंट्स आहेत. त्या लेटेस्ट डेव्हलपमेंटवरती तुम्हाला काय करायचं आहे, रिपोर्टमध्ये हायलाइट्स करायचे की अशा अशा डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि तुम्ही त्याचं मेन्शन घेऊन तुम्ही रिपोर्टमध्ये मेन्शन करायचं आहे. इम्पॅक्ट ऑफ फिजिकल पॉलिसी ऑन द इंडस्ट्री, बघा फिजिकल पॉलिसी ऑन द इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट काय त्याचं, की ट्रेड आणि एक्झिम पॉलिसी असते गव्हर्नमेंटची, त्याचं काय इम्पॅक्ट आहे, अलायन्सेस केले का कुणासोबत स्ट्रॅटेजिक, जसं बघा मारुती अँड टोयोटो ह्या 2 कंपनीचं काय झालंय, की अलायन्स झाले. तुम्हाला माहित असेल ब्रेझा गाडी आहे अँड टोयोटोचे काय अर्बन क्रुझर, ह्या दोन्ही बॉडी त्यांचे सेमच आहेत सर्व. तर हे की अलायन्सेस झाले, असे काय झालेत का नाही चेक करायचं आहे. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, नवीन काय टेक्नॉलॉजी आले का, AI आले का, मशीन लर्निंग आले का, रोबोटिक्स आले का, हे सर्व चेक करायचं आहे. देन कॉर्पोरेट वॉर झाले का, त्यांच्यामध्ये फ्यूड झालेत का, त्याच्यामध्ये काय भांडणं झालेत का, ते चेक करायचं आहे. देन रोल ऑफ इमर्जिंग फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स, आता नवीन नवीन एंटरप्रेन्योर्स येतात, त्यांचं काय रोल आहे ह्या इंडस्ट्रीला शेप करण्यासाठी, ते सगळे चेंजेस तुम्हाला ह्या पर्टिक्युलर रिपोर्टमध्ये लिहायचे. अशा प्रकारे हे तुमचं रिपोर्ट काय ह्या की टॉपिक्सवरती, ह्या युनिट्सवरती तुम्हाला लिहायचं आहे. पर्टिक्युलर ते रिपोर्ट्स बनवायचे आहे. केस स्टडी असेल तर केस स्टडीज लिहायचं आहे. त्या पूर्ण इन डिटेल अनालिसिस करून ग्राफ्स असतील, डायग्राम असतील, सर्व तुम्हाला इन्क्लूड करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट बनवायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सिलेबसला एक क्विक लुक घेतलेला आहे, इंडस्ट्री अनालिसिस केलेला आहे, देन प्रमोटर मॅनेजमेंटचे इथोच बघितलेलं आहे, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कसं अफेक्ट करतं पर्टिक्युलर इंडस्ट्रीला ते चेक केलेलं आहे, देन फायनान्शियल्स असतील कंपनीचे आणि त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये रिसेंट डेव्हलपमेंट्स काय झालेले आहेत का नाही त्या एरियामध्ये ते आपल्याला चेक करायचं आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला इन डिटेल तुमच्या रिपोर्टमध्ये काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. तर हे अशा प्रकारे तुमचं रिपोर्ट बनवायचे. हे तुम्हाला गाईडलाईन्स आहेत जे की मी सुरुवातीच्या स्लाइड्समध्ये मेन्शन केलेलं आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, गाईडलाईन्स फॉर प्रिपेअरिंग रिपोर्ट. रिपोर्ट कसं प्रिपेअर करणार आहे तुम्ही, रिपोर्ट प्रिपेअर करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, एक इंडस्ट्री सिलेक्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल असेल, FMCG असेल, IT असेल, फार्मा असेल, कुठलीही इंडस्ट्री सिलेक्ट करायची आहे. त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय डेटा कलेक्शन करायचं, म्हणजे ऑल इन्फॉर्मेशन फ्रॉम रिपोर्ट्स, इंडस्ट्री व्हाईट पेपर्स, गव्हर्नन्स पब्लिकेशन अँड क्रेडिबल ऑनलाईन सोर्सेस थ्रू तुम्हाला त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीचे काय करायची इन्फॉर्मेशन शोधायची आहे. देन तुम्हाला अनालाइज द इंडस्ट्री, इंडस्ट्रीचं सर्व अनालिसिस करायचे, सॉर्ट अनालिसिस करायचे. सॉर्ट अनालिसिसमध्ये काय स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स हे सर्व इन डिटेल तुम्हाला अनालिसिस करायचे आहे. पर्टिक्युलर ह्याचं पेस्टल अप्रोच करायचं आहे. पेस्टल अप्रोचमध्ये काय असतं, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, इन्व्हायरमेंटल अँड लिगल आस्पेक्ट हे सर्व चेक करायचे त्या इंडस्ट्रीबद्दल. देन तुम्हाला पोर्टर 5 अनालिसिस करायचे, 5 फोर्सेस ऑफ पोर्टर्स ते अनालिसिस करायचं आहे. देन मॅनेजमेंट, आत्ताच जस्ट बघितलं कंपनीचे टॉप मॅनेजमेंट असतील, CEO असतील, बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल आणि CMDs असतील, त्यांचं काय रोल असणार आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय, डायरेक्टर काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला इन डिटेल मेन्शन करायचे आहेत. देन डिस्कस द की प्लेयर्स, टॉप प्लेयर्स कोणते आहेत, बॉटमचे प्लेयर्स कोणते आहेत, त्यांचं कॉम्पिटिशन किती तगडा आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये मेन्शन करायचे, ॲज वेल ॲज द फायनान्सेस ऑफ दॅट कंपनी. त्याचे कॉम्पिटिटरचं फायनान्सेस किती आहे, रिव्हेन्यू किती आहे, नेट सेल्स किती आहे, पॅट किती आहे, इबिडा किती आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. देन रेग्युलेटरी इम्पॅक्ट, आता गव्हर्नमेंटचे काय नवीन पॉलिसीज येतात, जसं EV प्रमोशन आलेलं आहे, तर त्याच्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरवरती किती इम्पॅक्ट झालेला आहे, त्यांची सेल्स डाऊन झालेली आहे का, हे सर्व अनालिसिस करून तुम्हाला काय करायचं आहे त्या रिपोर्टमध्ये मेन्शन करायचं आहे. ॲज वेल ॲज द रिसेंट ट्रेंड, रिसेंट ट्रेंड तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचे, जे की ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि फ्युचर आउटलुक काय, कशा प्रकारे इंडस्ट्री पुढे जाणार आहे फ्युचरमध्ये, ते सर्व गोष्टी मेन्शन करून एक होलिस्टिक अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट बनवायचे आहे, जे की कन्स्ट्रक्टिव्ह फाइंडिंग्स देणार आपल्याला. तर हे अशा प्रकारे आपल्याला रिपोर्ट बनवायचे आहे. एक इन डिटेल रिपोर्ट मी तुम्हाला एक सॅम्पल बनवलेला आहे टोयोटो इंडस्ट्रीबद्दल. टोयोटोचा कसं रिपोर्ट बनवायचा आहे, काय गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये एकदम ब्रीफमध्ये मी तुम्हाला इथं बनवून दाखवले आहेत. बघा टोयोटोमध्ये तुम्हाला काय इंडस्ट्रीचं ओव्हरव्ह्यू, टोयोटो कंपनी कशाबद्दल आहे,
काय गोष्टीवरती काम करते, त्यांचं कुठले इंटिग्रेशन्स आहेत, काय आहे, सर्व ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हाला हे लिहायचं. असं स्लाइड्स तुम्ही इन डिटेल वाचू शकता ही स्लाइड्स. देन बघा टोयोटोचे की प्लेयर्स कोणकोणते आहेत, कॉम्पिटिटर्स बघा. फोक्सवॅगन आहे, टेस्ला आहे, फोर्ड आहे, होंडा आहे, ह्युंडा आहे, मारुती आहे इंडियामध्ये. हे सगळे त्याचे की प्लेयर्स आहेत. आणि त्याचबरोबर त्याचे लीडर्स जे आपण बघितले असे चॅलेंजर्स जे आहेत, ह्युंडा आहे, BMW आहे, मर्सिडीज आहे, टाटा मोटर्स आहे. फॉलोअर्स अँड निशर्स कोण आहेत, महिंद्रा आहे, सुब्रू आहे, BYD आहे, रिव्हियन आहे. फॉरेनच्या कंपनीज आहेत बरं का हे, ठीक आहे. टोयोटोचे हे चॅलेंजर्स आहेत, निशर्स आहेत, फॉलोअर्स आहेत. हे ऑल ओव्हर इंडस्ट्री आणि ग्लोबल प्लेयर्स आहेत. हे सर्व ते इंडियन प्लेयर्सला कन्सिडर करू शकता तुम्ही त्यामध्ये पण. टोयोटो इनकन्सिस्टंटली मेंटेन इट लिडरशिप पोझिशन ड्यू टू द इट्स स्ट्रॉंग R&D अँड फोकस ऑन हायब्रिड व्हेकल्स ॲज वेल एज द कस्टमर सेंट्रिक अप्रोच. तर अशा प्रकारे टोयोटोनं काय केलेलं आहे, आपलं एक युनिक USP क्रिएट केलेली आहे. देन बघा टोयोटोचं कॉम्पिटिशन कुठल्या टाईपचं आहे, काय आहे, त्याची हायब्रिड टेक्नॉलॉजी कशी आहे, कॉस्ट इफिशियन्सी आहे का नाही, ग्लोबल मार्केटमध्ये किती प्रेझेन्स आहे, त्याचा मार्केट शेअर किती आहे आणि त्यांचं रिव्हेन्यू किती आहे, सर्व आपल्याला हे रिपोर्टमध्ये मेन्शन करायचं आहे. ह्याचं तुम्ही इन डिटेल लिहायचं आहे. तुम्हाला ह्याचं काय लेंदी आन्सर लिहायचं म्हणजे तुम्हाला गुगलवरती कुठल्याही टेक्नॉलॉजी टूल्सवरती किंवा त्यांच्या रिपोर्ट्सवरती तुम्हाला हे डेटा भेटून जाईल. फक्त तुम्हाला तिथलं उचलायचं आहे आणि अरेंजमेंट करायचं आहे रिपोर्टमध्ये. बघा नेक्स्ट आपल्याला मार्केट शेअर जस्ट आपण सांगितलंय. टोयोटोचं मार्केट शेअर किती आहे, 15% आहे अप्रॉक्सिमेटली इन द ग्लोबल वर्ल्ड. देन त्याचबरोबर बघा ब्रँडिंग स्ट्रॅटेजी अँड प्राइसिंग पॉलिसी कशी असणार आहे टोयोटोची. देन लेक्सस त्याचं कंपॅरिझन कसं केलं जातं लेक्सस सोबत, हे सर्व गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. हे जे की मी शॉर्टमध्ये तुम्हाला मेन्शन करून दाखवलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट बनवायचा, सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत. हे पॅरामीटर्स तुम्ही घेऊ शकता. मी जे इथे मेन्शन केलेत ब्रँडिंग, मार्केट शेअर, त्याचे सर्व गोष्टी. आणखी काय पॅरामीटर्स आहेत बघा, कॅपॅसिटी अनालिसिस जे की आपल्याला सिलेबसच्या पॉईंट्समध्ये दिलेलं आहे ते अनालिसिस करायचे आहे. कुठल्या देशामध्ये किती युनिट्स आहेत, त्यांचं काय फोकस आहे, ते सर्व गोष्टी ह्या कॅपॅसिटी अनालिसिसमध्ये लिहायचं आहे. आणि देन आपल्याला मॅनेजमेंट लिहायचं आहे. टोयोटोचं मॅनेजमेंट कोण आहे, प्रेसिडेंट कोण आहे, त्यांचे डायरेक्टर्स कोण आहेत, हे सर्व गोष्टी इन डिटेल अनालिसिस करून आपल्याला लिहायचे आहेत. देन बघा शेवटी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट, फायनान्शियल परफॉर्मन्स. लास्ट 5 इयर्समध्ये त्या पर्टिक्युलर कंपनीचा कसा परफॉर्मन्स आहे ॲज कम्पेअर्ड टू इट्स कॉम्पिटिटर्स, तुम्हाला इन डिटेल ग्राफ मेन्शन करायचे. बघा असं तुमचा ग्राफ असू शकतो. त्यामध्ये लास्ट 5 इयर 2018, 19, 20, 21, 22 असे 5 इयर्स, कुठलेही 5 इयर्स किंवा लेटेस्ट 5 इयर्स तुम्ही घेऊ शकता 20 to 25 पर्यंत. आणि त्याचा कसं परफॉर्मन्स आहे तुम्हाला वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती, सेल्सवरती कसं आहे, त्यांचं रिव्हेन्यू कसं आहे ग्राफ, देन त्यांचं कॅपॅसिटी अनालिसिसवरती ग्राफ कसा आहे, देन त्यांचं प्रॉफिट लॉस, हे सर्व इबिडा वगैरे, पॅट वगैरे, टॅक्सेशनवरती सगळे ग्राफ्स तुम्हाला स्क्रीनर वेबसाईटवरती भेटून जातील. तिथले ग्राफ्स घ्यायचे आणि तुम्हाला रिपोर्टमध्ये त्याचा स्क्रीनशॉट अटॅच करायचा आहे. देन अशा प्रकारे बघा शेवटचा पॉईंट आपल्याला रिसेंट डेव्हलपमेंट आणि फ्युचर आउटलुक लिहायचे. 2025 ते 2030 मध्ये ह्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला आपण कुठं बघतो फ्युचरमध्ये ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे रिपोर्टमध्ये. त्याची फ्युचर आउटलुक कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जाते, AI वापरते का कंपनी, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये त्यांची प्रोग्रेस किती झालेली आहे, किती प्रमाणात त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल कॅप्चर केलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी तुमच्या फ्युचर आउटलुकमध्ये लिहायच्या आहे. आणि रिसेंट डेव्हलपमेंट बघा त्यांचे EV एक्सपान्शन आहे, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग आहे, ADAS फीचर्स आलेले आहेत सगळ्यामध्ये. ADAS फीचर्सवरती काम झालंय का नाही, सस्टेनेबल झालंय का नाही, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करतात का नाही, ते गोष्टी लिहायच्या आहेत. आणि त्यानंतर मर्जर ॲक्विजिशन काय झालेलं का लेटेस्ट त्यांचं, अशा प्रकारे तुमचं होलिस्टिक रिपोर्ट बनवायचं आहे. तर बघा सगळ्यात पहिलं तुमचं असा रिपोर्ट असणार आहे. रिपोर्टमध्ये टायटल असणार आहे, कोणत्या कंपनीवरती लिहिणारा रिपोर्ट तुम्ही टायटल लिहायचं तुम्हाला. देन ते पर्टिक्युलर इंडस्ट्री कोणत्या सेक्टरची आहे, समजा ॲटोमोबाईल सेक्टरचं एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू लिहायचं तुम्हाला. काय आहे इंडस्ट्रीचं, कधी इमर्जन झालं आहे, इव्होल्युशन कसं झालेलं आहे, लेटेस्टपर्यंत त्यांना एक काय लिहायचं, ब्रीफ इंट्रोडक्शन लिहायचं तुम्हाला इंडस्ट्रीबद्दल. देन त्याच्याबद्दल की प्लेयर्स कोणकोणते आहेत इंडस्ट्रीमध्ये ते लिहायचं तुम्हाला, ब्रीफ ॲनालिसिस. देन की प्लेयर्समध्ये टॉप 5 प्लेयर्स कोणते आहेत, टॉप 5 अँड बॉटम 5 प्लेयर्स लिहायचे आहेत. देन त्यांचे पर्टिक्युलर फायनान्शियल्स काय आहेत कंपनीचे स्ट्रॉंग होल्ड काय आहे, USP काय आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या आहेत. त्याचबरोबर कंपनीचे फायनान्सेस झाल्यानंतर रिसेंट ट्रेंड्स, देन फ्युचर आउटलुक लिहायचं तुम्हाला, फ्युचर आउटलुक लिहायचं आहे. आणि असे एक रिपोर्ट तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ्स आणि पाई चार्ट्स असतील, तुमचे ॲनालिसिस असेल, हे सर्व इन्क्लूड करून
एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट बनवायचा आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेवटला एक क्लिप दाखवतो, कशा प्रकारे आपला रिपोर्ट असायला पाहिजे. ते रिपोर्ट बघा तुम्ही आणि अशा सिस्टमॅटिक वेने जर आपले क्लासेस घ्यायचे असतील तर स्वामी अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा आजच आणि आपली सीट बुक करून MBAची जर्नी इझी बनवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.